सर्वांना हरिओम. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. आज आपण श्री दासबोध दशक 12वा, त्यामध्ये समास 8वा काळरूप निरूपण याचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत. समर्थ रामदास स्वामी सांगतात, परमात्म स्वरूप नुसतेच असते. परमात्म स्वरूप नुसतेच असते, मूळ माया होते. असणे आणि होणे यामध्ये खूप फरक आहे. असणे आणि होणे यामध्ये खूप अंतर आहे. मग काय फरक आहे दोघांमध्ये? असणे म्हणजे जसेच्या तसे राहणे. असण्याचा अर्थ आहे जसे आहे तसेच राहणे. आणि होणे याचा अर्थ आहे बदल घडवून आणणे. होण्याचा अर्थ बदल घडवून आणणे. आता बदल म्हटला की स्थल आणि काळ यांचा विलंब अनुभवाला येतो. काळ विलंबरूप आहे. निश्चळ निराकार असलेल्या परब्रह्माच्या ठिकाणी काळ नाही. जे परब्रह्म निश्चळ आहे, निराकार आहे, त्याच्या ठिकाणी काळ नाही. कारण तेथे कोणताही बदल नाही. काळ हा चंचळाबरोबर निर्माण होतो. त्यामुळे काळाची सत्ता दृश्य जगतावर चालते. हे दृश्य जगत चंचल आहे आणि त्यामुळे काळाची सत्ता दृश्य जगतावर चालते. अव्यक्तातून व्यक्तात येणे आणि व्यक्तातून अव्यक्ता जाणे या क्रिया काळाच्या अनुरोधाने चालतात. जेथून ब्रह्मांड निर्माण होते तेथे मनुष्याने विवेकाच्या मार्गाने पोचावे. भक्तीने भगवंताची प्राप्ती करून घ्यावी. या जगातील सगळे दृश्य येथेच राहते. म्हणून जड वस्तूंचा लोभ हव्यास न करता प्रपंचात राहावे. कोणत्याही जड वस्तूंचा, जड गोष्टींचा लोभ करू नये, हव्यास करू नये आणि आपला प्रपंच करीत राहावे. संसार प्रपंच करीत असताना सुद्धा अखंड समाधान भोगावे. मग अशा रीतीने संसार करताना, प्रपंच करीत असताना कोणी समाधान भोगले आहे का? ज्याला समाधान प्राप्त झाले आहे का? असा कोणी आहे का? तर समर्थ सांगतात, राजा जनकाने अशा प्रकारचे समाधान आपल्या जीवनात प्राप्त करून घेतले होते. स्वामींनी सांगतात, निराकार निर्गुण परब्रह्माच्या ठिकाणी काळाला स्थान नाही. कारण त्या ठिकाणी काळाची सत्ता चालत नाही. परब्रह्मामध्ये कोणताही बदल होत नाही. चंचल आले की मग काळ येतो आणि चंचल जोपर्यंत आहे तोपर्यंत काळ राहतो. परब्रह्मामध्ये प्रथम मूळ माया निर्माण झाली. मायेमधील शुद्ध जाणीव तो जगदीश्वर आहे. जगदीश्वर कोण आहे? मायेमधील शुद्ध जाणीव म्हणजे तो जगदीश्वर आहे. आणि त्यानंतर अष्टधा प्रकृतीचा विस्तार झाला. 8 प्रकारच्या प्रकृतीचा विस्तार झाला. त्यामध्ये जी सृष्टी रचना झाली, अष्टधा प्रकृतीमध्ये जी सृष्टी रचना झाली तिच्यामध्ये पुढे विविध आकार निर्माण झाले. अभ्र म्हणजेच ढग नसताना, अभ्र याचा अर्थ ढग, ढग नसताना
आकाश जसे निर्मळ अंतराळ असते, त्याचप्रमाणे प्रकृती आणि तिचा पसारा नसताना निर्मळ परब्रह्म हे असे असतेच. त्याच्यात बदल होत नाही. निराकार स्वरूपामध्ये काळ वेळ काहीच आढळत नाही. काळाची वेळेची सत्ता निराकार स्वरूपात नसते. उपाधीचा विस्तार झाला म्हणजे मग काळ दिसू लागतो. एरवी काळाला स्थानच नाही, काळ नावाची गोष्टच नाही. पण उपाधीचा विस्तार झाला म्हणजे काळ दिसू लागतो. मग उपाधी म्हणजे काय? उपाधी म्हणजे माया किंवा प्रकृती, सद्वस्तूवर आलेले पांघरून. एकंदर दोनच प्रकार या विश्वात अस्तित्वात आहे. एक म्हणजे निश्चळ परब्रह्म आणि दुसरी म्हणजे चंचल माया. याशिवाय काळ नावाचा तिसरा प्रकारच नाही. पण जोपर्यंत चंचल अस्तित्वात असते तोपर्यंत काळाचे अस्तित्व जाणवते. आकाश म्हणजे अवकाश किंवा विस्तार होय. विलंबाला अवकाश म्हणतात. आता शब्द येऊन गेला विलंब. विलंबाला अवकाश म्हणतात. काळ हा विलंबरूप आहे. त्याचे आपण स्वरूप समजून घेऊया. या काळाची गणना सूर्याच्या गतीवरून ठरवतात. त्याचे अनेक विभाग पडतात आणि शेवटी गणना देवांच्या आयुष्याने केली जाते. सूर्यामुळे आपल्याला विलंब कळतो, कारण सूर्याच्या गतीवरून काळाची गणना करतात. विलंब हा मूळ धरून आपल्याला गणना करता येते. एका पळापासून ते युगापर्यंत गणना मोजता येते. पळ, घटका, प्रहर, दिवस, अहोरात्र, अहोरात्र म्हणजे रात्रंदिवस, पक्ष किंवा पंधरवडा, मास किंवा महिना, 6 महिने, वर्ष, अशा रीतीने आपण युगापर्यंत काळ मोजू शकतो. त्यानंतर कृत म्हणजे सत्य, द्वापार, त्रेता आणि कली अशी 4 युगे या पृथ्वीवर चालली. त्याचप्रमाणे शास्त्रामध्ये देवांची आयुष्य देखील खूप सांगितलेली आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 देवांचे, ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 देवांचे कार्य सूक्ष्म रूपाने वेगवेगळे निरंतर आजतागायत चालू आहे. त्याचा नियमभंग केला की लोकांना काळजी लागते. सत्व, रज आणि तम हे 3 गुण एकमेकात मिसळलेले असतात. एकमेकांपासून त्यांना वेगळे करता येत नाही. सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत संपूर्ण सृष्टीरचना या त्रिगुणांच्या मिश्रणानेच बनलेली आहे. त्यामध्ये कोणी लहान आणि कोणी मोठा असे म्हणता येत नाही. हे 3 देव, ब्रह्मा, विष्णू आणि महेश, हे 3 देव एकाच योग्यतेचे आणि तितकेच महत्त्वाचे सुद्धा आहेत. असो, या गोष्टी योग्य रीतीने बरोबर समजणे ही शहाण्या माणसांची कामे आहे. अज्ञानी माणूस उगाचच भ्रमामुळे गुंतून पडतो. म्हणून सृष्टीमधील गूढ गोष्टी स्वतः अनुभव घेऊन निश्चितपणे समजून घेतल्या पाहिजेत. समर्थ सांगतात, काळ शब्द विलंब या अर्थाने वापरतातच, पण जो प्रसंग असतो, आपल्या जीवनामध्ये एखादा प्रसंग असतो, त्याला देखील काळ शब्द वापरतात. उदाहरणार्थ, उत्पन्न काळ, सृष्टी काळ, स्थिती काळ, संहार काळ, असा सगळा काळ आरंभापासून
अखेरपर्यंत विलंबरूपी आहे. ज्या प्रसंगी जे घडते त्याचे नाव काळाला दिले जाते. ही गोष्ट जर बरोबर ध्यानात येत नसेल, आपल्या कोणाच्या ही गोष्ट जर बरोबर ध्यानात येत नसेल तर पुढे ऐकावे. पर्जन्यकाळ, शीतकाळ म्हणजे थंडी, उष्णता काळ, संतोष काळ, सुखदुःख, आनंद काळ या काळांचा आपल्याला अनुभव येतोच. त्यानंतर प्रातःकाळ, माध्यान्ह काळ, सायंकाळ, वसंत काळ, पर्व काळ, कठीण काळ हे काळ तर सर्व लोक जाणतातच. तसेच जन्मकाळ, बालपणीचा काळ, तारुण्य काळ, वृद्धावस्थेचा काळ, अंतकाळ, विषमकाळ वगैरे हे सगळे वेळरूप काळ आहेत. त्याचप्रमाणे सुकाळ व दुष्काळ, प्रदोषकाळ, पुण्यकाळ या सगळ्या वेळांमध्ये मिळून काळ असे म्हणतात. या सगळ्या वेळांना काळ म्हणतात. स्वामीजी सांगतात, माणसाने हीन विवेकी नसावे. माणसाने हीन विवेकी नसावे. निवृत्तीने सूक्ष्माकडे दृष्टी वळवून अखेर मूळ मायेपर्यंत पोचावे. आणि हे प्रपंचात राहून सुद्धा प्रत्येकाला साधता येते. प्रपंच आणि परमार्थ दोन्ही साधण्यात खरी मजा आहे. म्हणजे नुसता प्रपंच करण्यात मजा नाही किंवा परमार्थ करण्यात नुसता मजा नाही. दोन्ही गोष्टी साधण्यामध्ये खरी मजा आहे. जेव्हा वस्तू असते एक पण दिसताना दिसते भलतीच, तेव्हा त्याला हीन विवेक म्हणतात. आत्ता शब्द गेला. समर्थ म्हणाले होते, माणसाने हीन विवेकी नसावे. मग हीन विवेक म्हणजे काय? वस्तू असते एक पण आपल्याला दिसताना दिसते भलतीच, त्याला म्हणतात हीन विवेक. हीन विवेक म्हणजे अविद्या किंवा अध्यास होय. नाना प्रकारच्या मनोवृत्तीचे लोक प्रवृत्ती काय आहे तेवढेच जाणतात, निवृत्तीला जाणत नाही. प्रवृत्ती ही अधोमुखाने चालते, म्हणजे सूक्ष्माकडून स्थूलाकडे धाव घेते. आणि निवृत्ती ही ऊर्ध्वमुखाने चालते, म्हणजे स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाते. सूक्ष्माकडे जाण्यात अनेक प्रकारची सुखे आढळतात, अनुभवायला मिळतात. सूक्ष्माकडे जाण्यामध्ये आपल्याला अनेक प्रकारची सुखे उपभोगता येतात. पण ही गोष्ट फक्त विवेकी, शहाणी, ज्ञानी माणसेच जाणतात. या ब्रह्मांडाची रचना ज्या मूळ मायेपासून झाली तेथे विवेकी पुरुष आपली ज्ञानदृष्टी नेऊन पोचवतो. अशा रीतीने सूक्ष्म मनन आणि निधिध्यासन करता करता त्याला आरंभीची ब्रह्मरूप अवस्था प्राप्त होते. त्याला म्हणजे विवेकी पुरुषाला ब्रह्मरूप अवस्था प्राप्त होते. प्रपंचात राहून जो परमार्थाची साधना करतो त्याला सुद्धा ही ब्रह्मरूप अवस्था प्राप्त होते. प्रारब्धाचा जसा योग असेल त्याप्रमाणे लोकात राहून तो प्रपंच करतो. सर्वांचे मूळ एकच आहे, पण विवेकी मनुष्य ते जाणतो, तर विवेकहीन म्हणजे अविवेकी मनुष्य ही गोष्ट जाणत नाही. म्हणून शहाण्या मनुष्याने विवेक वापरून म्हणजे सारासार विचार करून लवकरात लवकर परमार्थ साधला पाहिजे. लोकांना प्रश्न पडतो की परमार्थ कधी सुरू करायचा, कोणत्या अवस्थेत सुरू करायचा, कोणत्या वयाला सुरुवात करायची परमार्थाला. पण त्याचं उत्तर समर्थ देतात
की लवकरात लवकर ज्या वेळेला आपल्याला कळेल परमार्थाचं महत्त्व, त्या क्षणीच आपण परमार्थाला सुरुवात केली पाहिजे. पण हे जो विवेकी आहे, शहाणा मनुष्य आहे, तो हे करू शकतो. जी माणसे अविवेकी आहेत, विवेकी नाहीत, ती जनावरांसारखी जगतात. त्यांचे म्हणणे ऐकून परमार्थ साधणे शक्य नाही. अशा अविवेकी माणसाचं आपण ऐकू नये, त्यामुळे आपला परमार्थ साध्य होणार नाही. असो, मनुष्य जे करतो त्याचे फळ त्याला अवश्य मिळतेच. जे पेरलेले असते तेच तर उगवते आणि त्याचे फळ प्रत्येकाला भोगावेच लागते. कर्म करताना मनुष्याने विचार केला पुढच्या फळाचा, तर त्याला जीवनामध्ये सुखच प्राप्त होईल, आनंद प्राप्त होईल, दुःख जीवनात येणार नाही. पण कर्म करताना जर त्याने सत्कृत्य केलं, सत्कार्य केलं, तरच त्याला जीवनामध्ये सुख प्राप्त होईल. पण मनुष्य हा विचार करत नाही, तो सरसकट कर्म करत जातो, चांगली वाईट. पण जेव्हा वेळ येते दुःखाची, तेव्हा तो आपल्या नशिबाला दोष देत राहतो. म्हणून आपण कर्म करताना सत्कार्य करायचं, सत्कर्म करायचं, कारण जे पेरलेले असते तेच उगवते आणि त्याचे फळ चांगले वाईट प्रत्येकाला भोगायच लागते. झाले ते होऊन गेले. अजूनही मनुष्य भगवंताची भक्ती करून समाधान मिळवू शकतो. माणूस जडाबद्दल अनासक्त राहील, म्हणजे या सृष्टीबद्दल, जगताबद्दल, जगात तेथील वस्तूंबद्दल अनासक्त राहील आणि भगवंताचा शोध घेईल, तर त्याला आत्मज्ञान होणे कठीण नाही. भगवंत आपल्याला प्राप्त होऊ शकतो. जर आपली जडाबद्दलची आसक्ती नष्ट झाली, या सृष्टीबद्दल, या जगाबद्दल, दृश्य वस्तूंबद्दल आपला मोह नष्ट झाला, तर आपल्याला भगवंताची प्राप्ती कठीण नाही. आणि भगवंताची प्राप्ती त्याला आत्मज्ञान म्हणतात. ज्याला आत्मज्ञान होतं, समजायचं की त्याला भगवंताची प्राप्ती झालेली आहे. मनुष्य जर परमार्थ करील तर त्याला तो साधेल. जर तो भक्ती करील तर त्याला निश्चितच खात्रीने भगवंताची प्राप्ती होईल. भक्ताचे भगवंताशी ऐक्य घडून आले तर समाधान दुप्पट प्रमाणात वाढते आणि भक्त पूर्णपणे समाधानी बनतो. भक्त म्हणून जे नाव कमावून मेले नाहीत, भक्त म्हणून जे नाव कमावून मेले नाहीत, ते समर्थांच्या मते उगीच जन्माला आले आणि जन्माला आले तसेच निघून गेले. शहाण्या माणसांना देखील येथे भुरळ पडते, याला काय म्हणावे. म्हणून एक गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवावी की या जगातील सर्व काही येथेच राहते. आपल्यासोबत या जगातील काही येत नाही, असा आपल्याला प्रत्यक्ष अनुभव येतोच की नाही. कोणीही काहीतरी आपल्यासोबत घेऊन जातो का, सांगा बरं. म्हणून मनुष्याने दृश्य वस्तूंविषयी अनासक्त वृत्ती ठेवावी. कशातच केव्हाही गुंतून राहू नये. अगदी सूक्ष्मपणे, शांतपणे, सूक्ष्म विवेक करावा. सारासार विचार करावा. सार काय आहे, असार काय, योग्य काय, अयोग्य काय, चांगले काय, वाईट काय, याचा विचार करावा, म्हणजे विवेक करावा. आणि असे केल्याने परमेश्वराचा लाभ होतो आणि हाच सर्वात मोठा अलभ्य लाभ आहे. या जगामध्ये अलभ्य लाभ कोणता आहे? परमेश्वराची प्राप्ती होणे हा सर्वात मोठा अलभ्य लाभ आहे. परमेश्वर प्राप्तीसारखा मोठा लाभ या जगात अन्य दुसरा कोणताच नाही.
प्रपंचात आवश्यक असणारी कर्मे योग्य प्रमाणात करायला काहीही हरकत नाही. समर्थ काय सांगतात? प्रपंचात आवश्यक असणारी कर्मे करायची, पण कशी? योग्य प्रमाणात करायची, त्याला काही हरकत नाही. ती परमार्थाच्या आड येत नाही. अशा रीतीने आपण प्रपंचात वागलो असता संसार करताना, प्रपंच करताना सुद्धा आपल्याला समाधान कायमस्वरूपी प्राप्त होते. आणि नुसते प्राप्त होत नाही, तर ते आपल्याजवळ टिकून राहते. पूर्वी राजा जनक इत्यादी सारखे मोठे राजे होऊन गेले. त्यांनी राज्य करीत असताना सुद्धा आपले समाधान टिकवून ठेवले. आजच्या काळातही अशा प्रकारचे पुण्यश्लोक पुरुष हयात आहे, म्हणजे जिवंत आहे. समर्थ माऊली सांगतात, हा संसार तात्पुरता आहे, पण कसा आहे? काळजीने, चिंतेने व्यापलेला आहे. या संसारातला प्रत्येक मनुष्य चिंतेमध्ये आहे, काळजीत आहे, दुःखात आहे. असा कोणी नाही की ज्याच्या मनात काळजी नाही, चिंता नाही, ज्याच्या मागे दुःख लागलेलं नाही. कारण संसाराचं नावच आहे काळजी, चिंता, दुःख. त्यातही आपण भगवंताची प्राप्ती करून घ्यावी. समजा एक राजा आहे, त्याचा अंतकाळ आला. त्याने मरण टळावे म्हणून कोट्यावधी रुपये देण्यास तो कबूल झाला, तरी काही केल्या मृत्यू त्याला सोडित नाही. माणसाचे जगणे हे अशा प्रकारे पराधीन आहे. तसेच दुखणे, बहाणे, अनेक प्रकारची दुःखे, चिंता, काळजी यांनी ते व्यापलेले आहे. आता सगळेच सांगणे काही शक्य नाही. संसाराचा बाजार भरलेला आहे, त्यात देवाचा नफा पाहावा. मग देवाचा नफा काय सांगता समर्थ? देवाचा नफा झाला तरच संसारात केलेल्या कष्टाचा योग्य आणि खरा मोबदला मिळतो. नाहीतर केलेले सर्व श्रम खरोखरी वाया गेल्यासारखे होतात. देवाचा नफा मनुष्य आपला नफा बघतो, आपला लाभ बघतो. समर्थ सांगतात की तुम्ही देवाचा नफा बघा, देवाचा लाभ बघा. मग देवाचा लाभ कोणता आहे? तर त्याने सर्वप्रथम आपल्याला जो मनुष्यजन्म दिलेला आहे तो त्याच्या प्राप्तीसाठी दिलेला आहे. म्हणून आपण त्याची प्राप्ती करून घेतली म्हणजे तो त्याचा लाभ झाला, तो त्याचा नफा झाला. आणि जर आपण तसं केले नाही तर मग आपले सर्व श्रम खरोखरी वाया गेल्यासारखे होतात. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील 12 दशकातील काळ निरूपण नावाचा 8वा संवाद पूर्ण झाला. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करूया.